श्री स्वामी समर्थ सर्वांना। 27 ऑगस्ट वार आहे बुधवार। या दिवशी आली आहे श्री गणेश चतुर्थी, म्हणजेच आपल्या लाडक्या गणरायांचे आगमन या दिवशी होणार आहे। तर मैत्रिणींनो, घरी बसवण्यासाठी गणपती बाप्पांची मूर्ती घेताना ती 1 ते 1.5 फुटापर्यंत असावी। यापेक्षा मोठ्या उंचीची मूर्ती सार्वजनिक ठिकाणी बसवली जाते। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मूर्ती ही एकदंत असावी, म्हणजे एका दाताचा तुकडा पडलेला आणि दुसरा दात हा पूर्ण असावा। चतुर्भुज असणारी मूर्ती आपल्याला घ्यायची आहे, म्हणजे बाप्पांना 4 हात असावेत। मागच्या 2 हातामध्ये पाश आणि अंकुश हे शस्त्र धारण केलेले असावेत। समोरचा उजवा हात हा आशीर्वाद देण्याच्या स्वरूपामध्ये असावा आणि दुसऱ्या डावा हातामध्ये मोदक असावा। गणपती बाप्पांची मूर्ती कधीही कोणत्या प्राण्यांवर बसलेली किंवा हिंसक प्राण्यावर बसलेली आपल्याला घ्यायची नाही, किंवा शिवपरिवारासोबत असलेली मूर्ती कधीही घ्यायची नाही, कारण या पार्थिव गणेशाचं आपण गणेश विसर्जनाच्या दिवशी विसर्जन करत असतो। मग त्यासोबत शिवपार्वतीचं किंवा जे कोणते प्राणी असतील तर त्यांचं सुद्धा विसर्जन होतं। गणपतीसोबत जर हिंसक प्राणी असतील तर त्यांचं सुद्धा पूजन केलं जातं। मग कुठेतरी निगेटिव्हिटी त्यासोबत येते। म्हणून गणपती बाप्पा हे शांत बसलेले, सिंहासनावर बसलेले, छान हसणारे, बोलके डोळे त्यांचे असावेत, जसं काही ते आपल्याकडे बघत आहेत। त्याचबरोबर केशरी, लाल, पिवळे, हिरवे पितांबर धारण केलेले गणपती बाप्पा आपल्याला आपल्या घरी आणायचे आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं, त्यांच्यासोबत उंदीर हा असावा। आणि गणपती बाप्पांची मूर्ती घरापर्यंत जरी तुम्ही त्यांचं तोंड झाकून आणलेली असेल तरीसुद्धा जेव्हा आपण आपल्या घराजवळ येतो, मुख्य प्रवेशद्वारावर येतो, त्यावेळेला गणपती बाप्पांच्या चेहऱ्यावरचा कपडा काढायचा आहे, बाप्पांचं औक्षवण करायचं आहे। मूर्ती घरामध्ये येताना पहिला उजवा पाय घरामध्ये टाकायचा